काही कोणी सांगत नाही काय होणार ते. काय होणार आहे असं नक्की कुठेच आपला अंदाज व्यक्त करता येणार नाही. हे जरी एक्झिट पोल काही सांगत असले तरीसुद्धा आत्ता त्यात अंदाज देणं हे फार अवघड आहे. अतिशय नाजूक अशा पद्धतीचं हे आहे. तो इतकं कधी याच्यावरची निवडणूक कधी झाली नव्हती याच्या आधीची, की असे झाले म्हणून ती. आणि आता आणि भाजपला जे सांगितलं, मला असं वाटतं भाजप 100 क्रॉस करेल आत्ता मला असं वाटतं. पण तान पाठक, तुम्ही इतक्या इलेक्शन्स कव्हर केलेल्या आहेत आतापर्यंत, तुमचा अंदाज काय आहे? या इलेक्शनमध्ये साधारण वारं काय दिशेनं वाहतंय, तुम्हाला काय वाटतंय? असं आहे की लोकसभेच्या वेळी जो एक खूप मोठ्या प्रमाणात भाजप आणि यांच्या विरोधामध्ये खूप मोठा प्रवाह होता आणि लोक मतदारांना बाहेर पडले होते. आत्ताच्या याच्यामध्ये वेगळे मुद्दे आहेत आणि एक तर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जास्त पुढे नेली. त्याचा परिणाम होऊ शकेल जो मध्यमवर्गीय मतदार जो आहे, म्हणजे शहरी मतदार, याच्यामध्ये त्याचा परिणाम होऊ शकेल. ग्रामीण भागामध्ये एकतर शेतकरी आणि मराठा आंदोलन याचा परिणाम बऱ्यापैकी होईल मराठवाडा आणि या भागामध्ये असं दिसतंय. हे मुद्दे जास्त महत्त्वाचे राहतील. आणि तरीही सांगतो की तरीही महायुतीला यावेळी एज वाटते मला. याच्यामध्ये खूप फरक असणार असं नाही आहे, पण एज यांना आहे असं वाटते. सरकार स्थापन करतील ते, असा आत्ता माझा अंदाज आहे. सरिता मॅम, 3 पोल आपण बघितले, आकडेवारी समोर आले आणि दोघांचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष तर ठरतोय, पण जसं तानपाठक सर म्हणाले त्यांच्यामध्ये 100+ जात आहेत, पण हे पोल सांगतात की ते 80च्या घरात भाजप राहील, पण भाजप तिकडे डिसिजन मेकरच्या भूमिकेत असेल. तुमचं ऑब्झर्वेशन या सगळ्या पोलवर? एकंदरीत जर बघितलं तर ते अशक्य नाहीच, ते शक्य आहे. सगळ्यात मोठी पार्टी भाजप असणं हे ह्यासाठी सुद्धा शक्य आहे की ते किती जागा लढतात आहेत हे सुद्धा जर आपण बघितलं तर इतर सर्व पक्षांच्या तुलनेमध्ये जागांचा शेअर हा भाजपकडे जास्त आलाय. त्यामुळे जर त्यांचा काहीही एक सामान्य सक्सेस रेट जरी राहिला तरी भाजप ही जास्तीत जास्त जागा निवडून येऊ शकते आणि सर्वांपेक्षा त्यांच्या जागा अधिकच्या असू शकतात. त्याचबरोबर जे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती ही आहे की भाजप असो, शिवसेना असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, अजित पवार असो, जे उदय तानपाठक म्हणाले ते की भावनिक मुद्दे हे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे होते, वेगवेगळ्या स्तरातील लोकांसाठी वेगवेगळे होते आणि त्यामुळे आणि तसंच एक मोठा डिवाइड आहे आत्ताचा, तो म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी महाराष्ट्र. तर त्यांना अपील करणारे मुद्दे सुद्धा ह्या वेळेला वेगवेगळे होते आणि त्यामुळेच कुठेतरी ही जी आकडे आपल्याला दिसतात आहेत ते हा जर बघितला चाणक्य स्ट्रॅटेजीजचा पोल जर आपण बघितला तर ते अगदी जवळपासचे हे आकडे आहेत एकमेकांच्या आणि ते त्यातूनच आहे की खरंच निर्णय किंवा निकाल देणं हे खरंच कठीण आहे. पुढचा पोल बघूया आपण आणि मग आपले पक्षाचे देखील प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. पुढचा पोल कोणता आहे तो बघूया. मॅट्रिक्सचा पोल समोर आलाय. 150 ते 170 महायुतीच्या पारड्यात मॅट्रिक्सने देखील कौल दिलेला आहे. भाजप 89 ते 101च्या घरात राहू शकतं. शिंदेची शिवसेना 37 ते 45, अजित पवारांचा पक्ष 17 ते 26, तर काँग्रेसला 39 ते 47, ठाकरेंची शिवसेना 21 ते 39, शरद पवारांचा पक्ष 35 ते 43. त्यामुळे मवियाच्या पारड्यात जागा जाऊ शकतात 110 ते 130, महायुतीच्या पारड्यात जागा जाऊ शकतात 150 ते 170, इतरांच्या खात्यात 8 ते 10 जागा, असं चित्र मॅट्रिक्सच्या या पोलमध्ये समोर आलं. त्यामुळे आणखी एक पोल जो महायुतीच्या बाजूने जाताना आपल्याला बघायला मिळतोय. केशव उपाध्यायांकडे मी जाईन. केशवजी, इकडे देखील 150चा टप्पा तुम्ही पार करताना दिसताय, पण जसं आता राजीव सर आणि मॅडमने देखील उल्लेख केला की एकतर प्रॅक्टिकल मुद्दा की भावनिक मुद्दा, आणि दुसरं मला याच्याला जोडून विचारायचं आहे की लाडकी बहीण तुम्ही सुरुवातीला खूप हॅमर केलं, योजना पोहोचवली, सगळीकडे मेळावे मोठमोठे कार्यक्रम झाले, पण त्याच्यानंतर जेव्हा योगी आदित्यनाथ इकडे आले तेव्हा त्यांनी तो बटेंगे तो कटेंगे ही जी टॅगलाईन दिली आणि मग त्याच्यानंतर प्रचाराची तुमची दिशा तुम्हाला बदलावी लागली? मला असं वाटत नाही प्रचार दिशा बदलली. सगळ्यात पहिल्यांदा एक त्यातलं या सगळे चारी आपण जे एक्झिट पोल आलेत त्यातलं एक कॉमन आहे, म्हणजे सगळ्या चारी याच्यातलं की चारी एक्झिट पोल हे नंबर 1ला देत आहेत भारतीय जनता पार्टी आणि सगळ्यात शेवटच्या 6व्या नंबरला देत आहेत उद्धव ठाकरे. म्हणजे बाकीचे आकडे काही असो, पण हे त्यातली वस्तुस्थिती जी 23ला मला सगळ्यात जास्त शक्यता दिसतीये की ज्या पद्धतीने निकाल येतील त्यातली ही शक्यता, आकडे कमी जास्त होतील त्यामुळे काही शंका नाही, पण ही शक्यता जास्त होऊ शकते. हा त्यातला एक नंबर 2. नंबर 2 मी मगाशी उल्लेख केला की मला वाटतं सरिता मॅडमनी उल्लेख केला की हरियाणापेक्षा इथे वेगळं सगळं चित्र
वेगळी स्ट्रॅटेजी आखली होती सगळी लोकसभेनंतर. हे खरं आहे, प्रत्येक निवडणूक ही भारतीय जनता पार्टी खूप वेगळ्या पद्धतीने लढवतं. मागच्या काळात झालेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्रुटी राहून गेल्या, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने निवडणूक स्ट्रॅटेजी बदलतं. आणि म्हणून तर शेवटी असं की